गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण विज्ञान भाग 1 चा पुढचा भाग सुरुवात करणार आहोत. पुढचा पाठ आहे 7वा पाठ, ज्याचं नाव आहे भिंगे व त्याचे उपयोग. भिंगे आणि त्याचे उपयोग. भिंगाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती 8वीमध्ये थोडं झालेलं आहे. भिंगे, आरसे वगैरे. तर काय फरक येतो आरशामध्ये आणि भिंगामध्ये? फरक काय असतो? आरसा हा सपाट आरसा असतो, सपाट आरसा. आणि भिंगे जे असतात, भिंगे हे गोलीय आरसे असतात. गोलीय म्हणजे त्याला आपण वक्र आरसा असे म्हणतो, गोलीय आरसे. तर हे भिंगे जे आहेत, हे भिंगे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण भिंगाचा वापर करतो. पहिल्यांदा आपण बघितलं, गॅलिलिओने दुर्बीण तयार करण्यासाठी भिंगाचा उपयोग केलेला होता. पण त्याच्यानंतर आपण आता दर्शक असेल, सूक्ष्मदर्शक असतील, एवढा आपण जे आता जीवाचा एवढा अभ्यास करू शकलो, त्या सूक्ष्मदर्शकामध्ये मग ते संयुक्त सूक्ष्मदर्शक असेल किंवा खगोलीय दूरदर्शक असेल, साधा सूक्ष्मदर्शक असेल, याच्यामध्ये आपण भिंगे वापरलेले आपण पाहिलं. कुठलंही प्रकाशीय उपकरण जे असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भिंगाचा वापर होतो. एवढं म्हणजे मोठ्या कारणासाठीच आहे असं नाही. तर साधं आता तुम्ही चष्मा बघता, आपण वस्तू, लहान वस्तू मोठी करून पाहण्यासाठी किंवा एखादी वस्तू म्हणजे ठळक बघण्यासाठी वगैरे सुद्धा आपण त्या भिंगाचा वापर करत असतो. तर असे हे भिंग जे असतात, या भिंगाचा थोडासा अजून अभ्यास तुम्हाला या पाठामध्ये करायचा आहे. तर त्याआधी तुम्हाला भिंगाचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. तर भिंगाचे प्रकार किती प्रकारचे असतात? भिंग हे मुख्यतः 2 प्रकारचे असतात. म्हणजे भिंगाचे मुख्य 2 प्रकार झाले. पहिला आहे अंतर्वक्र भिंग आणि दुसरा आहे बहिर्वक्र भिंग. अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग. आता नावावरनं तुमच्या लक्षात येतं, अंतर्वक्र म्हणजे जे आतल्या बाजूनं वक्र झालेलं भिंग आहे त्याला म्हणायचं अंतर्वक्र. हे पहा, हे अंतर्वक्र आतल्या बाजूनं वक्र झालेलं आहे. आतल्या बाजूनं, हे पण पहा, आतल्या बाजूनं वक्र झालेलं आहे, याला म्हणायचं अंतर्वक्र भिंग, आतल्या बाजूनं वक्र झालेला भिंग. आणि बहिर्वक्र भिंग म्हणजे, बहिर म्हणजे बाहेरचा भाग, असा हा बाहेरचा भाग वक्र आहे आणि हा दुसऱ्या बाजूचा हा बाहेरचा भाग. असा हा जेव्हा बाहेरचा भाग वक्र असतो त्याला म्हणायचं बहिर्वक्र भिंग. आणि जसं आता हा आतल्या बाजूनं वक्र आहे त्याला म्हणायचं अंतर्वक्र भिंग. तर असे मुख्य 2 प्रकार भिंगाचे पडतात, अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग. याशिवाय अजून या अंतर्वक्र भिंगाचे परत मुख्य 3 आणि बहिर्वक्र भिंगाचे परत मुख्य 3 प्रकार पडतात. म्हणजे आपण जे आता भिंग वापरतो ती भिंगे 6 प्रकारची असतात. 3 अंतर्वक्र आणि 3 बहिर्वक्र. तर ते प्रकार कुठले? तर ह्या तुम्हाला इथं आकृती पहा, इथं दाखवलेली आहे. हे पहा इथं, हे पहा इथं पहिली आकृती आहे इथं द्विबहिर्वक्र. द्विबहिर्वक्र म्हणजे, द्वि म्हणजे 2, बहिर्वक्र म्हणजे बाहेरच्या बाजूला वक्र असलेला. हे पहा इथं द्विबहिर्वक्र, हा पहिला बहिर्वक्र आणि हा दुसरा बहिर्वक्र. दोन्ही बाजू जेव्हा त्याचे बाहेरच्या बाजूला वक्र असतात तेव्हा त्याला म्हणायचं द्विबहिर्वक्र. आणि आता दुसरा प्रकार पहा इथं तुम्हाला दुसरा प्रकार दिलेला आहे समतली बहिर्वक्र. समतल म्हणजे एक पृष्ठभाग त्याचा असा सपाट असतो, समतल असतो, असा एक पृष्ठभाग सारखा आणि दुसरा मात्र असा बाहेरच्या बाजूनं वक्र. समतल बहिर्वक्र भिंग म्हणायचं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आंतरवक्री बहिर्वक्र. म्हणजे एक भाग त्याच्या बाहेरच्या बाजूला वक्र असतो आणि इथं दुसरा बघा, आपण इथं बाहेरच्या बाजूला होता द्विबहिर्वक्र, इथं याच्यामध्ये सपाट राहिला, तो दोन्ही कुठल्याही बाजूला वक्र नव्हता.
आणि हा जो आहे दुसरा भाग भिंगाचा परत तो आतल्या बाजूनं वक्र आहे. याला म्हणायचं आंतरवक्री बहिर्वक्र. तर असे बहिर्वक्र भिंगाचे परत मुख्य 3 उपप्रकार पडतात. द्विबहिर्वक्री भिंग, समतल बहिर्वक्र भिंग आणि तिसरा आहे आंतरवक्री बहिर्वक्र भिंग. ठीक आहे. त्यानंतर पहा इथं तुम्हाला जसं आपण बहिर्वक्राचे 3 बघितले तसेच आंतरवक्र भिंगाचे सुद्धा परत 3 प्रकार. पहिला बहिर्वक्र भिंगाचं कसं बघितलं होतं? द्विबहिर्वक्री भिंग, दोन्ही बाजू बाहेरच्या बाजूला वक्र असतात. आता इथं काय असणार आहे? द्विअंतरवक्री. द्विअंतरवक्री म्हणजे त्याचे दोन्ही बाजू हे आतल्या बाजूनं वक्र आहेत. दोन्ही बाजू आतल्या बाजूनं वक्र, त्याला म्हणायचं द्विअंतरवक्र भिंग. आणि आता दुसरा प्रकार आपण बघितलेला होता बा इथं समतल, म्हणजे एक बाजू सपाट आहे आणि दुसरी बाहेरच्या बाजूनं वक्र. आता इथं काय राहणार आहे? एक बाजू सपाट आहे आणि दुसरी बाजू आतल्या बाजूनं वक्र आहे. याला म्हणायचं समतल आंतरवक्र भिंग. आणि तिसरं आपण बघितलेलं होतं एक बाहेरच्या बाजूनं वक्र आहे आणि दुसरी बाजू आतल्या बाजूनं. आता इथं काय राहणार आहे? एक आतल्या बाजूनं वक्र असणार आहे आणि दुसरी बाहेरच्या बाजूनं वक्र असणार आहे. तर तसं बहिर्वक्र आंतरवक्र भिंग म्हणलं. तर असे भिंगाचे मुख्यतः जे आपण बघितले मुख्य त्याचे जे प्रकार आहेत ते मुख्य 3 प्रकार आपण बघितले. समतल बहिर्वक्र भिंग, द्विबहिर्वक्री भिंग, आंतरवक्री बहिर्वक्र भिंग. आणि दुसरा प्रकार आपण बघितला तो म्हणजे द्विबहिर्वक्री भिंग. द्विबहिर्वक्री दोन्ही बाजूनं आत बाहेरच्या बाजूनं वक्र. दुसरा आहे समतल बहिर्वक्र भिंग. समतल म्हणजे एक बाजू जी आहे सपाट आहे आणि दुसरी बाजू बाहेरच्या बाजूनं. आणि तिसरी बघितली आपण आंतरवक्री, आतल्या बाजूनं वक्र असलेला आणि एक बाजू जी आहे त्याची बाहेरच्या बाजूनं वक्र असलेली आंतरवक्री बहिर्वक्र भिंग. हे बहिर्वक्र भिंगाचे 3 प्रकार. आणि आता तसेच 3 प्रकार कोणाचे असणार आहे? आंतरवक्राचे. पहिला प्रकार आहे त्याचा द्विअंतरवक्री, दोन्ही आतील बाजूला वक्र असलेले. दुसरा आहे समतल अंतरवक्री, एक पृष्ठभाग सपाट आणि दुसरा आतल्या बाजूला वक्र असलेला. आणि तिसरं बहिर्वक्री अंतरवक्र, बाहेरच्या बाजूला असलेला वक्र आणि एक बाजू त्याची आतल्या बाजूला वक्र असलेली बहिर्वक्री अंतरवक्र भिंग. तर असे ह्याचे मुख्य 3 प्रकार 6 प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे भिंगाच्या संदर्भामध्ये काही आपल्याला संज्ञाचा विचार करायचा आहे. ज्या संज्ञा तुम्हाला आता नेहमी म्हणजे आता हा पाठ शिकत असताना तुम्हाला नेहमी त्या येणार आहेत पाठामध्ये. तर त्या संज्ञा कुठल्या? तर सुरुवातीला पहा की हे आंतरवक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग कसं तयार करतात ते. हे पहा इथं तुम्हाला बहिर्वक्र भिंग तयार करण्याची क्रिया दिलेली आहे. बहिर्वक्र भिंग. तर हा बहिर्वक्र भिंग कसा करतात बघा. इथं काय केलेलं आहे? असे 2 गोल घेतात आरशाचे, काचेचे 2 गोल. हा एक गोल झाला आणि हा दुसरा गोल. एक दुसऱ्या कलरनं दाखवते. तर हा आहे त्याचा दुसरा गोल. म्हणजे इथं तुम्ही 2 काचेचे गोल घेतलेले आहेत. ए काचेचा गोल आणि बी काचेचा गोल. आणि हे गोल बघा कसे ठेवलेले आहेत? असे एकमेकाच्या वर ठेवलेले आहेत. मग जेणेकरून काय होतं तुम्हाला इथं अशी वेगळी रचना इथं तयार झालेली आहे. हे पहा असं हे कट करतात. मग असा एवढाच भाग ठेवतात असं आणि हे भाग कट करून घेतात असं. म्हणजे आता इथं काय झालेलं आहे पहा. इथं असा बहिर्वक्र भिंग तयार झालेला आहे. ठीक आहे. हा बहिर्वक्र भिंग. असे 2 गोल काय करतात? आरशे 2 आरशे एकमेकाच्या वर ठेवतात. असं त्याला ओव्हरलॅप करतील असं ठेवतात आणि तो भाग असा कट करून घेतल्यानंतर तुम्हाला तिथं
हा बहिर्वक्र भिंग, द्विबहिर्वक्र भिंग तुम्हाला तिथं मिळालेला आहे. मग आता हे घेत असताना, आता हा भिंग तयार करत असताना तुम्ही 2 गोल घेतलात. पहिला ए गोल असेल, पहिला ए, आणि दुसरा आहे समजा बी गोल. आता गोल म्हणलं, वर्तुळ म्हणलं की तुम्ही गणितामध्ये त्याच्या संदर्भामध्ये काही संज्ञा बघितलेल्या आहात. पहिला आहे वर्तुळ केंद्र, वर्तुळाचा केंद्र. जसा वर्तुळाचा केंद्र असतो तसाच भिंगाचा केंद्र, सेंटर ऑफ लेन्स, भिंगाचा केंद्र, तो सी, सेंटर शब्द असल्यामुळं सी न दर्शवतात. आता भिंग जे आहे ह्या 2 गोलापासून बनलेला आहे, म्हणून भिंगाला सुद्धा 2 केंद्र असतात. जसं ह्याचा एक केंद्रबिंदू आहे, ह्याचा एक केंद्रबिंदू आहे, म्हणून भिंगाचे सुद्धा 2 केंद्रबिंदू असतात. तर भिंगाचा केंद्र कशाला म्हणायचं, तर भिंगाचा केंद्र म्हणजे भिंग ज्या गोलापासून बनलेला आहे, हा एक गोल झाला, हा एक गोल झाला, ह्या 2 गोलापासून भिंग तयार झालेला आहे, म्हणून भिंग ज्या गोलापासून बनलेला आहे त्या गोलाच्या मध्यबिंदूला भिंगाचा केंद्रबिंदू असं म्हणतात. है ना? भिंग ज्या गोलापासून बनलेला आहे त्या गोलाच्या मध्यबिंदूला भिंगाचा मध्यबिंदू असं म्हणतात. त्यानंतर ते सी. आता भिंग 2 गोलापासून बनलेला आहे, म्हणून प्रत्येक भिंगाचे 2 केंद्रबिंदू असतात. हा C1 आणि हा C2. आता दुसरी संज्ञा तुम्हाला घ्यायची आहे विचारात, ती म्हणजे दुसरा आहे भिंगाची त्रिज्या. त्रिज्या परत आपल्याला गणिताच्या संदर्भात असलेली. त्रिज्या कशाला म्हणतो आपण, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि त्याच्या परिघावरील रेषा, या बिंदू, एक बिंदू त्याला जोडणाऱ्या सरळ रेषेत आपण त्रिज्या म्हणतो. आता हे त्रिज्या झाली. वर्तुळाचे असे अनेक असंख्य त्रिज्या असतात वर्तुळाचे. मग ह्याची एक त्रिज्या आणि ह्याची एक त्रिज्या, असे 2 त्रिज्या. म्हणून भिंग जे आहे, भिंगाची त्रिज्या म्हणजे काय, भिंग ज्या गोलापासून बनलेला आहे त्या गोलाच्या त्रिज्येला भिंगाची त्रिज्या असं म्हणतात. भिंग ज्या गोलापासून बनलेला आहे त्या गोलाच्या त्रिज्येला भिंगाची त्रिज्या म्हणायचं. म्हणलं हे झालं दुसरं त्या भिंगाच्या संदर्भामध्ये असलेली संज्ञा झाली. त्यानंतर आपल्याला तिसरी संज्ञा, आता ते परत भिंगाची त्रिज्या रेडियस या शब्दाने आपण संज्ञाने दर्शवत असतो, म्हणून इथं दाखवलेलं आहे पहा तुम्हाला, R1 ही एक त्रिज्या आहे आणि इथं R2 ही एक त्रिज्या आहे. R1 आणि R2 अशा भिंगाच्या त्रिज्या. मग भिंगाच्या तुम्हाला बऱ्याच त्रिज्या तुम्हाला तिथं दिसतात. त्यानंतर आता तिसरी जी संज्ञा खूप मोठ्या म्हणजे महत्त्वाची संज्ञा आहे, ज्याला मुख्य अक्ष असं म्हणतात. मुख्य अक्ष तुम्ही हे आलेखामध्ये शिकलेलं आहे, X अक्ष, Y अक्ष वगैरे. मग हे मुख्य अक्ष कशाला म्हणायचं, भिंगाचा मुख्य अक्ष, तर भिंगाचा मुख्य अक्ष म्हणजे काय, आता भिंग ज्या गोलापासून बनलेला आहे त्याचा केंद्रबिंदू हा C1 एक आहे आणि हा C2 आहे. C1 आणि C2 हे त्याचे केंद्रबिंदू झाले. ठीक आहे. तर ह्या दोन्ही केंद्रबिंदूतून जाणाऱ्या सरळ रेषेस मुख्य अक्ष असं म्हणतात. मतलब भिंग ज्या गोलापासून बनलेला आहे त्या गोलाच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या सरळ रेषेस मुख्य अक्ष असं म्हणतात. मग किती तुम्हाला सरळ रेषा काढता येतील आता ह्या 2 C1 आणि C2 मधून जाणाऱ्या, हे C1 आहे हे C2 आहे, ह्या दोन्हीतून सरळ जाणाऱ्या अशा किती रेषा काढता येतील, एकच काढता येते. म्हणून भिंगाचा मुख्य अक्ष एकच असतो आणि तो कॅपिटल X या अक्षराने दर्शवायचा. ॲक्सिसवरनं त्याला X घेतलेला आहे. ठीक आहे. मग आता इथं जे तुम्हाला दाखवलेलं आहे पहा, इथं आकृतीमध्ये हे पहा, इथं ही जी आहे ही आहे त्याचा मुख्य अक्ष. मग आता आपण 3 संज्ञा बघितल्या, एक वक्रता केंद्र, दुसरं वक्रता त्रिज्या
किंवा भिंगाचा वक्र आणि भिंगाची त्रिज्या, आणि तिसरं भिंगाचा मुख्य अक्ष. आता आपल्याला चौथ्या ह्याच्याकडे पाहायचं आहे, तो आहे प्रकाशीय मध्य. प्रकाशीय मध्य. प्रकाशीय मध्य याला ऑप्टिकल सेंटर असं म्हणतात. ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर, आणि जो तुम्हाला कॅपिटल ओ या अक्षराने दर्शवलं जातं. इथं तुम्हाला दाखवलेला आहे ओ, हा बिंदू ओ. तर ते काय आहे, भिंगाचा अक्ष म्हणजे काय, प्रकाशीय मध्य म्हणजे काय. तर आता आपण भिंगावर जेव्हा प्रकाश किरण पडतात, आपण पाहिलेलं आहे भिंगाचा अभ्यास करत असताना, जेव्हा भिंगावर प्रकाश किरण पडतात तेव्हा त्या प्रकाश किरणाचं अपवर्तन होतं. कारण काय होतं, मागच्या आपण ह्याच्या पाठामध्ये शिकलं की आता भिंग आहे, आता हा तुमचा चष्मा आहे, याच्यावर असे प्रकाश किरण पडलेले आहेत. तिथं 3, 4, 5 प्रकाश किरण मी दाखवलेले आहेत. आता हे प्रकाश किरण काय झाले, हवा या माध्यमातून काच या माध्यमामध्ये आले, माध्यम बदललं. मग तिथं काय होतं, प्रकाश किरण आपला मार्ग बदलतात. मग हवा माध्यमातून विरल घन माध्यमात आलं की ते स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजे मधल्या बाजूने येतात. असे आपलं अपवर्तन होतं, आपला मार्ग बदलतात आणि ते मधल्या बाजूनं झुकतात. इथं कुठंही या भिंगाच्या कुठल्याही ह्याच्यावर बिंदूवर असे प्रकाश किरण पडू द्या, ते असं मधल्या बाजूनं एकवटतात असे. पण प्रत्येक भिंगावर असा एक बिंदू असतो ज्या बिंदूवर प्रकाश किरण पडले असतात त्याचे अपवर्तन होत नाही. समजा इथं हा प्रकाश किरण पडला तर ह्या इकडं आपला मार्ग न बदलता जो जशास तसा सरळ रेषेमध्ये निघून जातो. मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, कारण हे स्तंभिकेला लंब आहे पहा, लंब दिशेत जेव्हा प्रकाश किरण पडतो तेव्हा त्याचं अपवर्तन होत नाही. मग त्याचं अपवर्तन होत नाही, तो सरळ जातं. एकच बिंदू असतो असा बिंदू, प्रत्येक भिंगावर एकच बिंदू असा असतो. आणि त्याच्या बाजूला, आता इथं बघितलं तुम्ही, त्याच्या बाजूला सुद्धा इथं कुठं भिंग जर पडले, प्रकाश किरण पडले, इथं समजा हा प्रकाशीय मध्य आहे, इथं मध्य बाजूला असतो तो असा. याच्यावरच जेव्हा प्रकाश किरण पडतात तेव्हा तो सरळ जातो. याशिवाय इथं कुठंही प्रकाश किरण या भिंगावर पडू द्या असे, ते आपला मार्ग असं बदलतातच असे. फक्त एका बिंदूतून जात असताना मात्र प्रकाशाचं अपवर्तन होत नाही, त्या बिंदूला प्रकाशीय मध्य असं म्हणतात, जो ओ या अक्षराने दर्शवला जातो. लक्षात. तर अशा प्रकारे प्रकाशीय मध्य म्हणजे भिंगावरील असा बिंदू ज्या बिंदूवर प्रकाश किरण पडले असता त्याचे अपवर्तन होत नाही, तो जशास तसा सरळ रेषेमध्ये निघून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं आता पाहायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तिसरं पाहायचं आहे की जेव्हा एखाद्या वस्तूवर, आपण आता तिसरी व्याख्या तुम्हाला घ्यायची आहे,